Namaskar. Our chapter is Equation in Two Variables, and today we are going to study practice set 5.1. इक्वेशन इन टू व्हेरिएबल म्हणजे काय आणि त्याबद्दल आपण जे इंट्रोडक्शन होतं ते तर आपण पाहिलेलंच आहे. टुडे वी आर गोइंग टू सी सम द प्रॉब्लेम्स फ्रॉम प्रॅक्टिस सेट 5.1. सी फर्स्ट प्रॉब्लेम. By using variable x and y from any five linear equation in two variable, means x and y हे व्हेरिएबल यूज करून एकूण 5 लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आपल्याला फॉर्म लिहायचे. तर हे व्हेरी इझी आहे. पहिल्याच आन्सर पहा. फर्स्ट वन, यू मे राईट x प्लस y इक्वल टू 7 आहे की नाही? ठीक आहे. कोणतेही 5 सांगितले आणि 2 व्हेरिएबल यूज करायचे एक्स आणि वाय. आता तुम्हाला सांगतो या ठिकाणी जे दिलेत ना, सॉल्व फॉलोइंग सेट ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन्स क्वेश्चन 3, हे सर्व आहेत ते सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलच आहे. यामध्येच तुम्हाला पाहिजे तेवढे मिळतील. इथे 4 मिळाले. हा 5वा, हा 6वा, 7वा, 8वा, दिसतंय, 9, 10, 11 आणि 12. म्हणजे याच ठिकाणी ते पहिल्या क्वेश्चनचं आन्सर तिथेच असतं, फक्त खाली पाहिलं तरी मिळेल. मी तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणून ऑदर एक दिला. ओके, दीज आर द आन्सर्स. म्हणजे हे सर्व आन्सर यामधले कोणतेही 5 लिहू शकता. राईट 5 सोल्युशन ऑफ एक्स प्लस वाय इक्वल टू 7. 5 सोल्युशन लिहायचे. म्हणजेच काय करायचंय पहा तुम्हाला. सी x plus y equal to 7. फाइव सोल्युशन याचा अर्थ पुट x इक्वल टू 0. x ची व्हॅल्यू 0 घेतली, काय मिळेल? 0 प्लस y इक्वल टू 7. 0 प्लस y yच असतं. y इक्वल टू 7 मीन्स पहिलं सोल्युशन मिळालं 0 and 7. Okay, this is first one. Another, we have again take x plus y equal to 7. आता या ठिकाणी x ची व्हॅल्यू आपण दुसरी काहीतरी घेऊया. काय घेऊया? x इक्वल टू 1 घेऊया. मग काय होईल? 1 प्लस y विच इज इक्वल टू 7. 1 इकडे गेलं तर काय होईल? 7 minus 1, that is 7, y equal to 6. That is values are 1 and 6. Okay, similarly here x plus y equal to 7. Put x equal to 2. 2 plus y equal to 7. Y equal to what? 7 minus 2, that is y equal to 5, means another value 2 and 5. Okay, now again x plus y equal to 7. Put, आता तुम्ही मी असं 0, 1, 2 घेतलं. तुम्ही म्हणाल सर असे काय? निगेटिव्ह घ्या एखादं. ठीक आहे, निगेटिव्ह टर्म घेऊन पाहू आपण. उदाहरणार्थ -3 घेतला. मग काय होईल? -3 प्लस y इक्वल टू 7. देन y इक्वल टू 7 प्लस 3, that is y equal to 10. means आन्सर काय आलं? -3 and y ची व्हॅल्यू द्या 7. ओके, यू एक शेवटचं तुमच्यासाठी ठेवतोय, तुम्हाला सोडवायचं. काही पण व्हॅल्यूज घ्या आणि आन्सर काढा. अशा प्रकारे त्यांनी 5 सोल्युशन सांगितले होते. ओके ओके, नाउ क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3, सॉल्व द फॉलोइंग सेट ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन. हे सॉल्व करायला लावलेले आहेत. काय? x प्लस y इक्वल टू 4. x plus y equal to 4. Then 2x minus 5y equal to 1. 2x minus 5y equal to 1. पहा, अशा प्रकारचे हे 2 इक्वेशन्स आहे. आता फक्त कॉन्सन्ट्रेट
या ठिकाणी आता काय करायचं असतं, यामध्ये पहा हा प्रॉब्लेम सोडवताना x प्लस वाय इक्वल टू 4 या इक्वेशनला 1 नाव द्यायचं. ओके, हे गिवन आहे. यू मे राईट हिअर गिवन. आणखीन एक गिवन आहे काय, 2x मायनस 5y इक्वल टू 1. याला नाव काय, याला काय देणार, सेकंड. हे सुद्धा काय गिवन आहे. ओके, नाव आता कॉन्सन्ट्रेटली पहा, आपल्याला इथे x प्लस वाय इक्वल टू 4 आहे आणि इथे 2x मायनस वाय इक्वल टू 4 आहे. या दोन इक्वेशनला नाव दिल्यानंतर पुन्हा एकदा लक्षात घ्या, एक्स आणि वाय एका साईडला आणि इक्वल टू साईनच्या इकडे कॉन्स्टंट टर्म, म्हणजे ज्याला एक्स वाय नाही लावलेली चिकटलेली, थोडक्यात असे जी टर्म असते त्याला कॉन्स्टंट म्हणतात. ज्याला एक्स वाय अटॅच नसतो ते टर्म इक्वल टू साईनच्या या साईडला ठेवली. हे फक्त आपल्या सोयीनुसार केलं, आपल्याला कन्व्हिनियन्स जातं म्हणून दोन्ही पण सेम केलं. आता याच्यानंतर काळजीपूर्वक काय पाहिजे, याच्यानंतर साईन पाहिजे. एक्स टर्म असलेली इथं साईन काय आहे, काही नाही, म्हणजे इथे पॉझिटिव्ह असतं. 2x ला काय आहे, पॉझिटिव्ह आहे. ठीक आहे, म्हणजे सेम साईन आहे. एक्स ची जी टर्म आहे, एक्स ची जी टर्म असेल त्या टर्मला पॉझिटिव्ह साईन आहे. ओके, नाव वाय ला इथे पॉझिटिव्ह आहे आणि इथे 5y आहे, म्हणजे वायच्या इथे निगेटिव्ह आहे. इथे काय डिफरंट साईन आहे. मोस्टली विचार डिफरंट साईनचा करायचा. डिफरंट साईन असेल तर ऍडिशन करायची असते आणि सेम साईन असेल तर सबट्रॅक्शन. हे विसरू नका, हे लक्षात ठेवा. मी इथे तुम्हाला लिहून देतो. डिफरंट साईन असेल तर ऍडिशन आणि सेम साईन असेल तर सबट्रॅक्शन. हे लक्षात ठेवा. आता आहे ना, या ठिकाणी एक्सचं जर टर्म आपल्याला इलिमिनेट करायची असेल तर मग सबट्रॅक्शन करावं लागेल आणि जर वायची करायची असेल तर ऍडिशन. काहीतरी एकाचं करायचं असतं. मोस्टली ऍडिशन आपल्याला काय असतं, सोपं वाटतं, त्यामुळे आपण मोस्टली ऍडिशन घेऊ, कारण सबट्रॅक्शन मध्ये काय पुन्हा साईन चेंज होतात. मग ऍडिशन करण्यासाठी याचे कोइफिशियंट सेम आहेत का नाही पाहिजे. इथं वायला 5 आहे कोइफिशियंट, इथे वायला 1 आहे, म्हणजे कोइफिशियंट सेम नाही. अगोदर कोइफिशियंट सेम करावं लागतील. कोइफिशियंट सेम कधी होतील, कोइफिशियंट सेम कधी होतात पुन्हा एकदा लक्षात घ्या. 5 ने जर या फर्स्टला मल्टिप्लाय केलं तर कोइफिशियंट सेम होणार आहे की नाही, मग ते करून घेऊया. मग काय करूया, पहा इथे लिहितो, ऑन मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 बाय 5. ऑन मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 बाय 5. 1 ला तर 5 ने मल्टिप्लाय केलं काय होणार आहे, 5x 5y आणि 4 into 5 20 आणि याला म्हणायचं 3. आपल्याला थर्ड इक्वेशन मिळालं. थर्ड इक्वेशन कधी मिळालं, या 1 ला 5 ने मल्टिप्लाय केल्यानंतर मिळालेलं आहे, बरोबर आहे. तर या 1 चा आता विचार करायचा नाही. आता 2 आणि 3 चा विचार करायचा. 1 मध्ये मॉडिफिकेशन केलं, 1 ला मल्टिप्लाय केल्यावर मिळाला नाही 3. आता 1 चा विचार सोडून द्या. 2 आणि 3 चा करा. 2 आणि 3 चा केला तर याचे वायचे कोइफिशियंट सेम आहेत आणि साईन डिफरंट आहे, बरोबर. मग सिंपल ऍडिशन करा. मीन्स इथं लिहायचं ऑन ऍडिंग. पहा, तुम्हाला पहिला प्रॉब्लेम आहे, खूप अवघड वाटत असेल, पण हेच प्रॉब्लेम ज्यावेळेस आपल्या सोबत कंटिन्यू आपण सोडवत जातो, बाय प्रॅक्टिस करतो, हे एवढं सोपं वाटेल का तुम्ही माझ्या अगोदर सोडवा. ऑन ऍडिंग सेकंड अँड थर्ड. मग ऑन ऍडिंग करायचं म्हणजे ऍडिशन करायची. काय सेकंड कोणता आहे, 2x मायनस 5y इक्वल टू 1. फर्स्ट काय आहे, हे थर्ड काय आहे, 5x प्लस 5y इक्वल टू 20. ऍडिशन करताना इक्वल टू साईनची इकडची ऍडिशन येईल 21. 20 प्लस 1 21. हे नेहमी कट होतं, कट होणार, कारण प्लस मायनस असतं कट, आणि कटच करण्यासाठी करत असतो. एक्स किंवा वाय जे इलिमिनेट करायचं ते इलिमिनेटच होतं, ते राहत नाही. आणि हे काय आलं, 2x प्लस 5x 7x. therefore x इक्वल टू 21/7 डिवाइड होतील ना, आणि 7 3 x इक्वल टू किती आली व्हॅल्यू आपल्याला
3. मग इथे लिहायचं ऑन सबस्टिट्युटिंग ऑन पुटिंग पण लिहू शकता x इक्वल टू 3 इन तुम्हाला जे सोपं वाटतं, इझी वाटतं, तुम्हाला जे आवडतं ते इक्वेशन कोणतं आहे? फर्स्ट आहे. मग इन फर्स्ट म्हणतो. ते सोपं आहे की नाही? एक्स प्लस वाय इक्वल टू 4. मग ते घेतलं एक्स प्लस वाय इक्वल टू 4. एक्सची व्हॅल्यू 3 टाकली. 3 प्लस वाय इक्वल टू 4. वाय इक्वल टू 4. 3 इकडे प्लस इकडे काय होतील? मायनस. वाय इक्वल टू 1. हे वायची व्हॅल्यू आली आणि इथे एक्सची व्हॅल्यू आली. इथे लिहायचं रूट्स. काय आले? 3 and 1 इज अवर आन्सर. हे एवढे सोपं आहे. जे सायमल्टेनियस इक्वेशन आहे त्याचे रूट्स असे आहेत. ठीक आहे, हा पॉइंट व्यवस्थित लक्षात राहू द्या. हा महत्वाचा आहे यामध्ये. डिफरंट साइन ऍडिशन, सेम साइन सबट्रॅक्शन. ठीक आहे, आणखीन आता पुढचं एक्झाम्पल पाहूया. जसं जसं आपण एक्झाम्पल पाहू तसं तसं तुम्हाला सोपं वाटेल. आता तुम्हाला फक्त 5% समजलं असेल, बाकी हे खूप काहीतरी अवघड वाटलं असेल. पण आता उदाहरण जसे आपण पुढे जाऊ ना तसं तसं तुम्हाला अजून सोपं वाटेल. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल. फक्त लक्ष द्या. आता हे सगळे प्रॉब्लेम तुम्ही नंतर लिहून घेऊ शकता, नंतर पुन्हा निघा. आता फक्त लक्ष द्या. नेक्स्ट प्रॉब्लेम आहे 2x प्लस वाय इक्वल टू 5. सेकंड प्रॉब्लेम 2x प्लस वाय इक्वल टू 5. 3x मायनस वाय इक्वल टू 5. 3x मायनस वाय इक्वल टू 5. खात्री करू एकदा. 2x प्लस वाय इक्वल टू 5. 3x मायनस वाय इक्वल टू 5. 2x प्लस वाय इक्वल टू 5. 3x मायनस वाय इक्वल टू 5. हा, आता फक्त लक्ष इथे द्या. आता हा प्रॉब्लेम आपल्याला सोडवायचा आहे. 2x प्लस वाय इक्वल टू 5. 3x मायनस वाय इक्वल टू 5. सर्वात अगोदर काय करतो? जे दोन आपल्याला एक्झाम्पल दिलेले आहेत, जे दोन सायमल्टेनियस इक्वेशन दिलेले आहेत, एकाला 1 एकाला 2, आज आपण त्याला काय करतो? त्याचं बारसं करतो, म्हणजे नाव देतो त्याला. बरोबर आहे? म्हणजे तिथे आपण काय करणार? 2x प्लस वाय, काहीही विचार करायचा नाही. सरळ जे इक्वेशन दिलेले आहेत त्याला फर्स्ट, आणि या ठिकाणी 3x मायनस वाय इक्वल टू 5 याला सेकंड. फक्त एकच काळजी लक्ष घ्यायची का कॉन्स्टंट टर्म इक्वल टूच्या या साईडला आणि बाकीचे एक्स वाय व्हेरिएबल टर्म हे इक्वल एलच्या साईड म्हणजे लेफ्ट हँड साईडला आहेत की नाही. तेवढं असतातच, मोस्टली नसले तर ट्रान्सफर करून घेत तेवढं. आणि पहिला पॉईंट झाला. आता काय पाहिजे? साईन पाहिजे. एकदा हे मांडलं का साईन. इथे एक्स ची टर्म पाहिली 2x, याला साईन आहे प्लस. 3x याला साईन आहे प्लस, म्हणजे सेम साईन आहे. अरे रे, पण इथे डिफरंट साईन आहेत. डिफरंट साईन आहेत ना, मग डिफरंट साईन असेल तर सिंपल ऍडिशन केली तरी एक एलिमिनेट होणार आहे. डिफरंट साईन असून चालतं का फक्त? नाही. डिफरंट साईन सोबत आपल्याला याचे कोइफिशियंट पाहिजेत. वायचा कोइफिशियंट इथे काहीच नाही, म्हणजे 1 असतो. वायचा कोइफिशियंट इथे काहीच नाही, म्हणजे ही 1 असतो, म्हणजे 1 असतो. आता दोन्हीचे कोइफिशियंट सेम आहेत आणि साईन डिफरंट आहे, म्हणजे आपल्याला सिंपल सबट्रॅक्शन करायचं आहे. कशाला मल्टिप्लाय करायची गरज नाही. आता पुन्हा पहिल्या एक्झाम्पल मध्ये जाऊ. तुमच्या लक्षात येईल. पहिल्या एक्झाम्पल मध्ये या ठिकाणी वायचा कोइफिशियंट, इथे वाय जो आहे, वाय इथे 1 आहे आणि इथे -5 आहे. इथे काही नाही, म्हणजे 1 होतं आणि इथे -5 होतं, म्हणून आपल्याला 5 ने मल्टिप्लाय करावं लागलं. तसं या ठिकाणी आपल्याला मल्टिप्लाय करायची गरज नाहीये, कारण दोन्हीला पण 1 आहे, म्हणून मल्टिप्लाय करत नाही. मग डायरेक्ट पुढची स्टेप म्हणजे काय? ऍडिशन. मग इथे डायरेक्ट लिहायचं ऑन ऍडिंग इक्वेशन 1 and 2. सोपं वाटतंय ना? 2x प्लस वाय इक्वल टू 5. 3x मायनस वाय इक्वल टू 5. ऍडिशन करायची म्हणजे काही टेन्शन नसतं. साईन चेंज विच काही नसतं. सरळ ऍडिशन करायची असते. इक्वल टू साईनच्या इकडे काही 5 प्लस 5 10. माझ्या अगोदर तुम्ही केलं असं. 2x प्लस 3x हे 5x.
आणि हे प्लस वाय मायनस वाय नेहमी काय होतं, कटच होतं, ते कटच करून टाकायचं. म्हणजे 5x इक्वल टू 10 म्हणजेच x इक्वल टू हाऊ मच 10 डिवायडेड बाय 5 दॅट इज इक्वल टू x इक्वल टू 2. x ची व्हॅल्यू मिळाली, अर्धी लढाई जिंकली. बरोबर. यानंतर काय देणार, ऑन पुटिंग किंवा सबस्टिट्युटिंग ऑन पुटिंग x इक्वल टू 2 इन इक्वेशन, जे आवडतं इक्वेशन ते कोणतं आवडतं, दोन्ही पण सारखे, तरी पण ज्याच्यामध्ये प्लस असतं ते जास्त आवडतं. मग आपण हे इक्वेशन 1 घेऊया. असं काही नाहीये इक्वेशन 1च घ्यायचं, काय तुम्ही 2 पण घेऊन पहा, आन्सर तेच येणार आहे, जे 1 घेतल्यावर येणार आहे. ठीक आहे. हा, आता आपण घेऊया काय होतं पहा. 2x plus y equal to 5. If you put x equal to 2, then जिथे x असेल त्याला ब्रॅकेट टाकून 2 टाकायचं x च्या जागेवर. y equal to 5. 2 into 2 4 plus y equal to 5. 4 या साईडला प्लस आहे, ते या साईडला गेल्यावर काय होईल, ट्रान्सपोज केलं तर याला निगेटिव्ह होईल, म्हणजे सबट्रॅक्ट होतील, म्हणजे y इक्वल टू 1 इज द आन्सर. म्हणजेच याचे रूट्स किंवा याचं सोल्युशन, रूट्स म्हणा सोल्युशन म्हणा एकच, काय येणार, x ची व्हॅल्यू 2 आणि y ची व्हॅल्यू 1. राऊंड ब्रॅकेट मध्ये अशा पद्धतीने लिहायचं, हे आन्सर. सोपं होतं ना. ठीक आहे. नाऊ आपण तिसरा प्रॉब्लेम पाहू. तिसरा प्रॉब्लेम आपल्याला असा सांगतोय, थर्ड वन, 3x minus 5y equal to 16 and 3x minus 3y equal to 8. Okay, 3x minus 5y equal to 16, x minus 3y equal to 8. मी काय करतो आता या ठिकाणी 3x minus 5y equal to 16, call it as 1, very good. x minus 3y equal to 8, call it as 2. झालं, इक्वेशन 1 आणि 2 दिलं. आता कॉन्सन्ट्रेशन कुठे ठेवायचं, आपल्याला या व्हेरिएबल जे आहेत त्यांच्या साईन कडे आणि त्याकडे. त्याचं साईन इथे पॉझिटिव्ह आहे, इथे पॉझिटिव्ह आहे, इथे निगेटिव्ह आहे, इथे निगेटिव्ह, सेम साईन आले, कुठेच डिफरंट साईन नाही आलं. एक्स ला पण सेम साईन आलं, वायच्या टर्मला पण सेम साईन आलं. म्हणजे आता इथे आपल्याला सबट्रॅक्शन केल्याशिवाय गत्यंतर नाही. सबट्रॅक्शन करायचं, पुन्हा एकदा तीच प्रोसिजर. सबट्रॅक्शन करण्याच्या अगोदर एक गोष्टीची खात्री करायची, ती म्हणजे व्हेरिएबल सारखे आहेत की नाही. देअर शुड बी व्हेरिएबल शुड बी सेम. मग हे एक्स चे जर आपल्याला करायचं असेल तर एक्सचे इथे 3 आहे आणि इथे 1 आहे, आणि वायची व्हेरिएबल कशाच तरी एकाची करायच्या, तुम्ही दोन्हीचे करायचा प्रयत्न करता होणार नाही. एकाची व्हेरिएबल सेम करायचे. मग वायचे इथं 5 आहे, इथं 3 आहे. आता कसे व्हेरिएबल सेम करायचे, व्हेरिएबल सेम करायचं खूप सोपं असतं. पहा काय करायचं असतं, नीट लक्ष द्या. आपण काय करूया, आता या ठिकाणी 5 आणि 3 आहे, मी तुम्हाला एक्झाम्पल म्हणून दाखवतो. मला वायचे व्हेरिएबल सारखे करायचे. पहा वायचे व्हेरिएबल, मग इथे 3 आहे ना, तर याला 3 ने मल्टिप्लाय करा, आणि इथे 5 आहे ना, या दुसऱ्या इक्वेशनला 5 ने मल्टिप्लाय करा, सेम होणार. पहा 100% सेम होतात की नाही, पहा कसे होतात ते पहा. 3 into 3 9x minus 3 into 5 15x and so 3 48 means 48. आणि हे किती होतील, 5 ने मल्टिप्लाय केलं तर 5x minus 15, sorry here is y, 15y which is equal to 40. झाले की नाही हे सेम, 15 15 y ला त्यावेळेस एक्स नाही होत. हो, म्हणजेच काय केलं, या कोइफिशियंटने इथे मल्टिप्लाय केलं, हा कोइफिशियंट आहे जो इथे मल्टिप्लाय केला, आणि या 5 ने इथे मल्टिप्लाय केला, आपल्याला लगेच ते सेम मिळतं. ओके, म्हणजे एक माहीत झालं. ठीक आहे, दरवेळेस आपण वाय चेक करतोय की नाही, मग वाय चेक करण्यापेक्षा आता एक्स चेक करून बघूया. मग मी हे पुन्हा रब करतोय, हे पण चालतं, ही पण प्रोसिजर पुढे केली जाणार, पण आता आपण हे नको. आता आपण एक्स चेक करूया. काय एक्स चेक करूया,
आणि यामध्ये मल्टिप्लिकेशन जरा जास्त आहे. एक्स मध्ये इथं 1 आणि इथं 3 आहे, म्हणजे सिंपल मल्टिप्लाय आहे. याला 1 ने मल्टिप्लाय करायचं, म्हणजे याला मल्टिप्लायच करायचं नाही. 1 ने करायचं म्हणजे करायचंच नाही, आणि याला फक्त 3 ने करायचं. म्हणजेच मी इथे लिहितो ऑन मल्टिप्लाइंग बाय on multiplying, here is equation 2 2 नंबरला बाय 3 ने मल्टिप्लाय करूया. 3 ने मल्टिप्लाय केलं तर काय होणार आहे, 3x minus 3 into 3 9 y 8 24 call it as 3. आता विचार कशाचा करायचा, आपण या सेकंडला मल्टिप्लाय केलाय ना, मग याचा विचार सोडून द्यायचा, फक्त या दोन्हीचा विचार करायचा. सेकंड मल्टिप्लाय करून हे आलंय ना, म्हणजे ही व्हॅल्यू सेमच असते याची, त्यामुळे हे इक्वेशन सेमच आहे, फक्त याला मल्टिप्लाय बाय 3 केलेलं आहे. आता पहा या दोन इक्वेशन साठी काय करावं लागेल, इथे 3x आहे, इथे 3x आहे, साइन सेम आहे, बरोबर, म्हणजे सबट्रॅक्शन करायचं. मग कशातून पण काय सबट्रॅक्ट करा, पण एक थोडस सोपा विचार काय करायचा, इथे 24 आहे की नाही, मग आपण फर्स्ट सबट्रॅक्ट करू फ्रॉम थर्ड मधून, म्हणजे 24 ला वजा करायचं, 16 ला वजा करायचं 24 मधून, ते सोपं जाईल. म्हणून इथे लिहिताना पहा ऑन सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 ला सबट्रॅक्ट करतो फ्रॉम थर्ड, मग थर्ड जे इक्वेशन आहे ते अगोदर लिहायचं, फ्रॉम करतो ते अगोदर लिहितो नाही, 9y इक्वल टू 24, आणि त्यानंतर इथे काय येईल, फर्स्ट 3x minus 5y इक्वल टू 16. सबट्रॅक्शन करताना एक गोष्टची एक थिंग किंवा एक खात्री म्हणजे आपण काळजी घ्यायची, ती काळजी काय घ्यायची, आता सबट्रॅक्शन इथे साईन दिलं, सबट्रॅक्शन सगळ्यांची साईन बदलतात हो, हे सबट्रॅक्शन खूप डेंजर असतं, असं नीट लक्ष द्यायचं. कधी कधी चुकूनही राहिलं तुमच्याकडून साईन चेंज करायचं, सगळं उदाहरण पुढचं चूक आहे. सबट्रॅक्शन आलं तर सगळे साईन चेंज करायचे, हा म्हणजे उदाहरणार्थ काय म्हणतात ना, शत्रू असतो, आपलं लगेच इकडचे सगळ्यांचे साईन बदलून टाकायचे, म्हणजे आपण सेफ झोन मध्ये येऊ. म्हणजे प्लस 3 ला कोणतं साईन होतं, प्लस होतं की नाही, हे झालं सब निगेटिव्ह. इथे काय होतं, निगेटिव्ह होतं, हे होईल पॉझिटिव्ह. इथे काय पॉझिटिव्ह म्हणजे हे होईल निगेटिव्ह. आता याचा विचार न करता सरळ हे तर कटच होणार, 3x आणि हे कट झालं, -9y प्लस 5y. आता याचा विचार न करता याचा -9y प्लस 5y मीन्स निगेटिव्ह 4y, आणि 24 मधून 16 गेले 8, y इक्वल टू 8 डिवायडेड बाय -4. -4 मीन्स आन्सर येईल -2. y ची व्हॅल्यू काय आली, -2. या ठिकाणी मग तेच लिहायचं, काय, ऑन पुटिंग y इक्वल टू -2 इन इक्वेशन, जे आवडतं ते, कोणतं आवडतं, कोणतं पण घ्या, सर्व सारखेच आहे, त्यातल्या त्यात हे थोडंसं सोपं वाटतं ना, म्हणून सेकंड लिहूया. कोणतंही इक्वेशन घेतलं तर चालतं, असं काहीच नाहीये का थर्डच घ्या किंवा फर्स्टच घ्या, जे वाटेल ते, इथं तुमच्या मनाचा चॉईस. म्हणजेच काय आलं, x minus 3y इक्वल टू 8. या ठिकाणी x ॲज इट इज, हे निगेटिव्ह साईन ॲज इट इज, 3 ॲज इट इज, y च्या जागेवर मात्र काय लिहिणार, इन ब्रॅकेट -2 which is equal to 8. x -3 into -2, it is the positive 6 मल्टिप्लिकेशन असतं, आणि पॉझिटिव्ह 6 इक्वल टू 8. x इक्वल टू 8, आणि काय होतील, 6 मायनस होतील, म्हणजेच x ची व्हॅल्यू काय आली, 2. त्यामुळे याचं सोल्युशन किंवा रूट्स काही पण लिहू शकता, काय येतील, 2 -2. आहे की नाही सोपं. मग आता एक काम करा,
तुम्ही काय करा, मी आता 3 एक्झाम्पल घेतले, पहिला घेतला, दुसरा घेतला आणि तिसरा घेतला, आणि 3 एक्झाम्पल तुमच्यासाठी आता ठेवतो. उद्याच्या माझ्या लिंक मध्ये त्याचे पण सोल्युशन पाठवल, पण तुम्ही थोडीशी प्रॅक्टिस करा घरी. आजचे दिवस तुम्ही 3 एक्झाम्पलची प्रॅक्टिस करा, किती आन्सर येतात ते पहा. उद्या आपण टॅली करणारच आहे. कुठेही डायजेस्ट नोट्स कशाचाही वापर करू नका, मनाने सोडवा. आणि तुम्हाला या सोबतच अतिशय महत्वाचं म्हणजे सॉल्व एक्झाम्पल आहेत ना, ते बुक मध्ये लिहिलेले पाहिजे तुमच्या नोटबुक मध्ये. ठीक आहे. आज आपण जो पॉइंट पाहिला तो व्यवस्थित पुन्हा समजून घ्या. हे पण 3 उदाहरणं सोडवा आणि पुढच्याचा ट्राय करा. तुम्ही घरीच आहात, तुम्हाला टाइम आहे, याचा तुम्ही सदुपयोग करा. जास्तीत जास्त मन लावून अभ्यास करा. हाच तुमचा 10वीचा पाया आहे. हे तुम्ही सर्व काही व्यवस्थित मन लावून आणि सिरियसली केलं, बाकीचा खेळ हे ते सोडून, काय नाही तर घरीच आहे, आपल्याला काही कामच नाही, भरपूर दिवस मिळतो, आळसात घालवणं हे ते काही करू नका. आता तुम्ही बी सिरियस, कारण तुम्हाला ही 9वी आहे. 9वी तुमची कशी बशी होऊन जाईल, होईल की नाही. आता एक्झाम्पल त्यांची लेखी परीक्षा होणार आहे असं डिक्लेअर केलंय त्यांनी. अजून पुढे काय होईल माहित नाही, पण लेखी परीक्षा होईल आणि त्यानंतर तुम्ही 10वीला जा. 10वीत तर तुम्हाला एक्सक्यूज नसणार आहे. एकदा सुरळीत शाळा चालू झाली तर मग तर तुम्हाला अभ्यास करा. त्यावेळेस तो अभ्यास जड जाऊ नये, त्यावेळेस अभ्यास एकदम सोपा वाटावा, अभ्यासाची गोडी कायम राहावी, म्हणून तुम्हाला आम्ही सांगितलेला हा अभ्यास कंटिन्यू करायचा आहे. म्हणजे आता 3 एक्झाम्पल मी सोडवले की नाही, बाकीचे 3 एक्झाम्पल तुम्ही सोडून पहा. उद्याच्या लिंक मध्ये पुन्हा टॅली करून पहा. सोपं आहे की नाही. ठीक आहे. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा, म्हणजे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. थांबूया.